नवरा माझा नवसाचा अशी ही बनवाबनवी या चित्रपटाने महाराष्ट्राच्या घराघरात हशा पोहोचवणारा अभिनेता सचिन पेगावकर त्या दिवशी मात्र स्वतःच्या आयुष्यातील सर्वात गंभीर प्रसंगाला सामोरा गेला होता। मुंबईची सकाळ नेहमीसारखीच धावपळीची होती, पण सचिन यांच्या घरात मात्र एक विचित्र शांतता पसरली होती। आरशासमोर उभे राहून ते स्वतःकडे पाहत होते। चेहऱ्यावर नेहमीची मिश्किल हसून होती। डोळ्यात खोल थकवा उतरला होता। छातीत हलकासा कळ येत होता, पण त्यांनी नेहमीसारखंच दुर्लक्ष केलं, कारण प्रेक्षकांना हसवणारा कलाकार स्वतःच्या वेदनांना कधीच गंभीर मानत नसतो। शूटिंगसाठी बाहेर पडताना त्यांनी पत्नीचा चेहरा पाहिला। तिने काहीतरी विचारायचं ठरवलं होतं, पण शब्द ओठांवरच थांबले, कारण सचिन यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता तिलाही जाणवत होती। कारमध्ये बसल्यावर अचानक त्यांना श्वास घेणं अवघड झालं। कपाळावर घाम फुटला, हात थरथरू लागले आणि क्षणातच जग अंधारात बुडालं। ड्रायव्हर घाबरून ओरडला, हॉर्न वाजवत रस्ता मोकळा केला आणि जवळच्या रुग्णालयाकडे धाव घेतली। इथेच सुरू झाली सचिन पेगावकर यांची मृत्यूशी झुंज। रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांची धावपळ सुरू झाली। स्ट्रेचरवरून आत नेताना त्यांच्या कानात मशीनचे आवाज, डॉक्टरांचे गंभीर शब्द आणि पत्नीचा घाबरलेला आवाज एकाच वेळी घुमत होता। ब्लड प्रेशर खूप कमी आहे, हार्ट रेट अनस्टेबल आहे, हे शब्द ऐकताना सचिन यांच्या मनात आयुष्याचा सिनेमा झरझर फिरू लागला। लहानपणी बालकलाकार म्हणून पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभं राहणं, रंगभूमीवरची टाळ्यांची गडगडाट, प्रेक्षकांच्या हशात मिसळलेलं स्वतःचं अस्तित्व आणि अशी ही बनवाबनवी सारख्या चित्रपटाने दिलेली अमर ओळख, सगळं काही डोळ्यासमोरून जात होतं। मी अजून खूप काही करायचंय, अजून हसायचंय लोकांसाठी, असा विचार करताना त्यांची चेतना हळूहळू कमी होत होती। ICUमध्ये नेल्यावर बाहेर उभी असलेली त्यांची पत्नी सुप्रिया पेगावकर देवाकडे डोळे लावून उभी राहिली होती। हात जोडून फक्त एकच प्रार्थना करत होती, हा माणूस फक्त कलाकार नाही, हा माझा संसार आहे। बाहेर चाहत्यांची गर्दी जमू लागली। कुणाच्या डोळ्यात अश्रू होते, कुणी हातात देवाचे फोटो घेऊन उभं होतं, कारण ज्याने आयुष्यभर लोकांना हसवलं तो आज मृत्यूशी लढत होता। मशीनवर झोपलेल्या सचिन पेगावकरांच्या चेहऱ्यावर हलकीशी हालचाल झाली, जणू काही ते अजून हार मानायला तयार नव्हते, पण मृत्यू सावलीसारखा त्यांच्या अगदी जवळ उभा होता आणि ही झुंज अजून खूप भयंकर वळण घेणार होती। ICUमध्ये श्वासासाठी झगडत असताना सचिन पेगावकर यांच्या मनात केवळ स्वतःचं आयुष्य नव्हतं, तर त्यांनी जगलेल्या प्रत्येक भूमिकेचा, प्रत्येक क्षणाचा भार दाटून आला होता। मृत्यू समोर उभा असताना त्यांना आपल्या महान कार्यांची जाणीव अधिक तीव्रतेने जाणवत होती। बालकलाकार म्हणून त्यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की हा मुलगा पुढे जाऊन संपूर्ण पिढ्यांचा लाडका अभिनेता बनेल। लहान वयातच त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या होत्या। काय बदलत गेला, पण सचिन पेगावकर नावाचं तेज मात्र कधीच फिकं पडलं नाही। अभिनेता म्हणून त्यांनी केवळ हसवलं नाही, तर संवेदनशील भूमिका साकारून डोळ्यात पाणीही आणलं। अशी ही बनवाबनवी सारख्या चित्रपटातून त्यांनी मराठी विनोदाला नवी उंची दिली। आजही तो चित्रपट लागला की घराघरात हास्याची लाट उसळते आणि त्या हास्यामागे सचिन यांची मेहनत, त्यांची वेळेची अचूक जाण आणि अभिनयातील प्रामाणिकपणा दडलेला आहे। अभिनयापुरतेच ते थांबले नाहीत, दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिका दिल्या, ज्या केवळ मनोरंजन नव्हत्या, तर कुटुंब व्यवस्था, नातेसंबंध आणि माणुसकीची शिकवण देणाऱ्या होत्या। त्यांच्या दिग्दर्शनात कलाकारांना केवळ काम नव्हे तर सन्मान मिळायचा, कारण सचिन पेगावकर हे स्वतः कलाकार असल्याने समोरच्या माणसाची वेदना आणि कष्ट त्यांना समजायचे। या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी असंख्य पुरस्कार मिळवले, पण प्रत्येक पुरस्कार त्यांच्या मेहनतीपेक्षा लहानच वाटायचा। राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं, राज्य पुरस्कारांनी त्यांच्या कलेची दखल घेतली, फिल्मफेअर मराठीसारख्या मानाच्या पुरस्कारांनी त्यांच्या अभिनयावर शिक्कामोर्तब केलं, पण त्यांच्यासाठी खरा पुरस्कार म्हणजे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य आणि डोळ्यात आलेलं पाणी होतं। आज ICUमध्ये पडून असताना त्या सगळ्या टाळ्यांचा आवाज त्यांच्या कानात घुमत होता। पुरस्कार स्वीकारताना दिलेली भाषणं
आईवडिलांच्या डोळ्यातील अभिमान, पत्नीच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि चाहत्यांनी दिलेलं अपार प्रेम, सगळं काही एकाच वेळी मनात गर्दी करत होतं. मी जे काही केलं ते व्यर्थ गेलं नाही, हा विचार त्यांच्या थकलेल्या मनाला थोडं बळ देत होता. मशीनच्या आवाजातही त्यांना जणू टाळ्यांचा प्रतिध्वनी ऐकू येत होता आणि त्या प्रतिध्वनीने त्यांना सांगितलं की सचिन पिळगावकर हे केवळ एक कलाकार नाही, ते मराठी माणसाच्या भावना, आठवणी आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. आणि म्हणूनच ही मृत्यूशी झुंज केवळ एका माणसाची नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या कलाकाराची होती. हॉस्पिटलमधील वातावरण जड झालं होतं. ICUच्या बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर भीती आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. मशीनचा सतत येणारा बीप बीप आवाज जणू काळाची आठवण करून देत होता. डॉक्टर गंभीर चेहऱ्याने आत बाहेर येत होते. कुणी थेट उत्तर देत नव्हतं. फक्त प्रयत्न सुरू आहेत एवढेच शब्द कानावर पडत होते. सचिन पिळगावकर ICUच्या बेडवर निश्चल पडले होते. छातीतून येणारा श्वास मशीनवर अवलंबून होता. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना नव्हत्या, पण एक थकलेली शांतता होती. जणू आयुष्यभर लोकांना हसवताना स्वतःचं सगळं बळ खर्चून टाकलेलं होतं. बाहेर सुप्रियाची अवस्था शब्दात मांडणं अशक्य होतं. आयुष्यभर ज्याने तिला आधार दिला, हसवलं, प्रत्येक संकटात खंबीरपणे उभा राहिला, तो आज तिच्यासमोर निष्प्राण पडलेला पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. देवासमोर बसून ती सतत जप करत होती. डोळ्यांतून अश्रू ओघळत होते, पण ओठांवर फक्त एकच प्रार्थना होती, देवा यांना परत दे. कधी ICUच्या काचेतून आत पाहताना तिच्या हाताची घडी सैल होत होती, कारण त्या आतल्या दृश्यात तिला आपलं संपूर्ण आयुष्य दिसत होतं. त्यांच्या मुलांची अवस्था तर त्याहूनही विदारक होती. वडिलांना नेहमी मजबूत, हसतमुख आणि आत्मविश्वासाने भरलेलं पाहिलेल्या मुलांना आज पहिल्यांदाच त्यांची कमजोरी दिसत होती. मुलाच्या डोळ्यात न मुललेली भीती होती. तो सतत फोनकडे पाहत होता, जणू एखाद्या चमत्काराचा कॉल येईल आणि सगळं ठीक होईल. मुलगी आईजवळ बसून तिचा हात घट्ट पकडून होती. तिचे अश्रू थांबत नव्हते, कारण ज्या वडिलांनी तिच्या प्रत्येक टप्प्यावर पाठीशी उभं राहून ताकद दिली, ते आज स्वतः लढत होते. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये चाहत्यांची, नातेवाईकांची गर्दी वाढत होती. कुणी मंत्र म्हणत होतं, कुणी शांतपणे डोळे मिटून बसलेलं होतं. प्रत्येकाच्या मनात एकच भीती होती, हसवणारा माणूस जर हरला तर आपल्याच आयुष्यातील आनंदाचा एक भाग हरवेल. डॉक्टरांची टीम अखेर बाहेर आली तेव्हा सगळ्यांच्या श्वास रोखले गेले. पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत, हे शब्द पत्नीच्या काळजावर घाव घालणारे होते. तिने डोळे मिटले, हात जोडले आणि आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या असहाय्यपणे देवाकडे पाहिलं. कारण त्या ICUच्या दारावर केवळ एक कलाकार नव्हता, तिचा नवरा, तिच्या मुलांचा बाबा आणि लाखो लोकांच्या हसण्यामागचं कारण मृत्यूशी झुंज देत होतं. अनेक तासांच्या तणावानंतर अखेर हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये आशेचा एक किरण दिसू लागला. ICUच्या बाहेर थांबलेले डॉक्टर यावेळी थोडेसे शांत आणि आत्मविश्वासाने बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरची गंभीरता कमी झाली होती आणि तेच पाहून पत्नीच्या काळजाचा धोका चुकला. धोका टळत आहे, त्यांची स्थिती आता स्थिर आहे, हे शब्द ऐकताच तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर जिवंतपणाच्या आनंदाचे होते. मुलांनी एकमेकांकडे पाहिलं. डोळ्यात विश्वास बसत नव्हता, पण चेहऱ्यावर हळूहळू हसू उमटू लागलं. ICUच्या काचेतून आत पाहताना सचिन पिळगावकर यांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल दिसली. जणू ते सांगत होते की मी अजून इथेच आहे, मी हार मानलेली नाही. काही वेळाने त्यांना शुद्ध आली. डोळे हळूच उघडले आणि समोर उभ्या असलेल्या पत्नीला पाहून त्यांच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं. तेच हसू ज्याने वर्षानुवर्ष लाखो लोकांच्या आयुष्यात आनंद भरला होता. सुप्रिया पिळगावकरने त्यांचा हात घट्ट धरला. शब्द निघत नव्हते, पण त्या स्पर्शात संपूर्ण आयुष्याची कृतज्ञता दडलेली होती. डॉक्टरांनी सांगितलं की पुढचे काही दिवस निरीक्षणाखाली ठेवावं लागेल, पण सगळ्यात मोठी लढाई त्यांनी जिंकली आहे. हॉस्पिटलच्या बाहेर जमलेल्या चाहत्यांमध्ये आनंदाची कुजबूज पसरली.
कुणाच्या डोळ्यात अश्रू होते, कुणी हात जोडून देवाचे आभार मानत होतं. आज मृत्यूला थोडक्यात हरवून सचिन पिळगावकर परत आले होते. केवळ स्वतःसाठी नाही, तर त्या प्रत्येक माणसासाठी ज्याने त्यांच्या अभिनयावर हसलं, रडलं आणि आयुष्य थोडं हलकं केलं.